नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या ट्युटोरियलमध्ये. तर आपण बघितलं आहे की 1 फेब्रुवारीला आपण पोझिशन क्रिएट केल्या होत्या. 30 जानेवारीला आपण निफ्टीची पोझिशन क्रिएट केली होती. मार्केट जास्त वॉलटाईल असेल म्हणून आपण 1000 पॉईंटचं लांब सेल केलं होतं. 1000 पॉईंट स्ट्राईक प्राईसपासून करंट प्राईसपासून. तर बघू शकता तुम्ही सेन्सेक्सचा आपण इथं 5 लॉटने केले आहे. तिथं बघू शकता आपण 43,000चा प्रॉफिट दाखवत आहे. प्रीमियम बघू शकता तुम्ही इथे 378चं प्रीमियम 5 रुपये आहे व 322चं प्रीमियम 88 आहे. तर हे आहे पे बघू शकता तुम्ही. आणि दुसरी पोझिशन आपल्याला बघायचं म्हटलं तर तुम्ही निफ्टीची पोझिशन बघू शकता मार्केट कुठं आहे. आपण 1000 पॉईंट लांब सेल केलं होतं तेव्हा बघू शकता मार्केट आहे इथंच आहे, फक्त मार्केटची मुवमेंट झालेली आहे. पण ॲट द एंड डे एंडला मार्केट ओपनिंग जागेलाच आहे. तर बघू शकता इथं आपला किती प्रॉफिट सुरू आहे. इथं आपला 5000 आहे. तर इथं बँक निफ्टी मंथली बनवलेली आहे. ह्या पण खूप लांब पोझिशन बनलेली आहे, त्यामुळे मार्केट आहे इथंच आहे, काही विषय नाही याचा. तर ह्या बघू शकता आपण. मला बघायचं होतं की काय फरक पडतो आहे का लांब आपण सेल केलं तर व्हॉलॅटिलिटी त्या दिवशी. तर बघू शकता की मार्केट मुवमेंट झाली पण आपलं काय हे झालं नाही, इफेक्ट झालं नाही. तर हे आपलं प्रॉफिट दिसत आहेत. धन्यवाद.